अहो, हे तुमचे म्हणणे सर्व बरोबर आहे, पण सौम्य भाषेत खंडन करण्यास काय हरकत होती. आपला विषय हा चालू आहे की ज्या वेळेस निश्चलदासजी यांनी रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य यांच्या मताचं खंडन केलं, त्यांचं एकेरी नाव घेऊन काय केलं, उल्लेख केला. आणि उल्लेख केल्यानंतर इतर असणारे आचार्य म्हणतात की निश्चलदासजींना रामानुजाचार्य यांचं एकेरी नाव घेऊन त्या ठिकाणी उल्लेख करण्याचं काय कारण. त्याचप्रमाणे रामानुजाचार्य यांनीसुद्धा आद्यगुरु श्री शंकराचार्यांचं नाव घेतलं आणि त्यांची अर्थवादात्मक निंदा केली. हे करण्याचं काय कारण आहे. तर त्यावर त्यांनी युक्ती सांगितली की शंकराचार्यांनी जो काही अद्वैत मत सांगितलेलं आहे, त्या अद्वैत मताचा परिणाम त्या काळामध्ये असा झाला की प्रत्येकजण हा स्वतःला ब्रह्म समजू लागला. कशाप्रमाणे, तर आपण त्या दिवशी बघितलं, सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति फाल्गुने बालका इव. जसं फाल्गुन महिन्यामध्ये धुलिवंदनाच्या दिवशी लहान असणारा जो काही मुलगा आहे तो मोठ्या माणसालासुद्धा कलर लावतो आणि छोट्या आपल्या सवंगड्यांनासुद्धा कलर लावत असतो. तशा प्रकारे शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे, जे तत्त्वज्ञान आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अशा प्रकारचं सर्व असणारे लोक त्या ठिकाणी म्हणू लागले आणि स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणी आचरण करू लागले. आणि मग त्यांचं खंडन करण्याकरिता आणि द्वैतमताचं मंडन करण्याकरिता त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नव्हता. आणि म्हणून शंकराचार्यांनी त्यांचं खंडन करत असताना, आपलं रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांचं खंडन करत असताना त्यांचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. त्याचप्रकारे जे मोक्षार्थी जीव आहेत, ज्यांना मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे, अशा जीवांकरिता निश्चलदासजी यांनी रामानुजाचार्य यांचं जे काही द्वैत मत आहे की ज्यामध्ये जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे आणि त्यांचा भेद आहे, अशा प्रकारचं जे प्रतिपादन केलेलं आहे ते का केलं. कारण की जर असं खंडन केलं नसतं तर जो समाज अद्वैत मताला मानणारा होता त्यांची प्रवृत्ती ईश्वर उपासनेमध्ये झाली नसती. आणि म्हणून त्यांचं काय केलेलं आहे, तर एकेरी नाव घेऊन उल्लेख करून त्या ठिकाणी त्यांची निंदा केलेली आहे. परंतु या ठिकाणी हे सांगतात की हे तुमचं जे काही सांगणं आहे हे आम्हाला बरोबर वाटत नाही, कारण की निंदेचा विषय कोणी असणं शक्य नाही. आता यांचा जर विचार केला, निश्चलदासजी असो किंवा रामानुजाचार्य असो, रामानुजाचार्यांना शंकराचार्यांच्या निंदेमध्ये त्यांचं तात्पर्य नाही आहे. व्यक्तिगत शंकराचार्यांविषयी काहीतरी द्वेष होता म्हणून त्यांची निंदा रामानुजाचार्यांनी केलेली नव्हती. निंदा करण्याचं कारण फक्त एकच की जो समाज स्वैराचारी झालेला आहे त्यांना स्वैराचारापासून बाजूला काढून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आचरण त्यांच्याकडून घडावं म्हणून त्या ठिकाणी रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांची काय केली, निंदा केली. आणि हाच असणारा धडा निश्चलदासजींनी घेतला की जे लोक त्या ठिकाणी द्वैत मताला प्राधान्य देऊ लागले, परंतु ज्या असणाऱ्या जीवाला मोक्ष प्राप्त करण्याची खरोखर अंतकरणापासून इच्छा आहे, अशा जीवांना ज्ञान संपादन करण्याकरिता त्यांनी काय केलेलं आहे, तर द्वैत मताचं खंडन केलेलं आहे. आणि द्वैत मताचं खंडन करून निश्चलदासजींनी अद्वैत मताचं त्या ठिकाणी प्रस्थापित त्या ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे अद्वैत मत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आपला विषय हा चालू होता की अद्वैत मत अशुद्ध किंवा वेदविरुद्ध आहे म्हणून त्यांचं खंडन त्यांच्या खंडनाविषयी त्यांची प्रवृत्ती झालेली नाही. हे आपण काल बघितलं की अद्वैत मत म्हणजे वेदांत मत हे अशुद्ध आहे किंवा वेदाच्या विरुद्ध आहे म्हणून रामानुजाचार्यांनी त्यांचं खंडन केलं, त्यांच्या खंडनामध्ये प्रवृत्ती त्यांची झाली असं नाही आहे. तर शंकराचार्यांचं जे मत आहे ते शुद्ध आहे आणि वेदाच्या विरुद्धही नाही. परंतु मध्यंतरी असा समाज झाला होता म्हणून
त्या ठिकाणी अद्वैत मताचं काय केलं, रामानुजाचार्यांनी खंडन केलं. ते ज्या ठिकाणी सांगतात बघा. आता ज्यावेळेस शंकराचार्यांनी बौद्ध मताचं खंडन केलं त्यावेळेस सौम्य भाषा वापरली. तशीच भाषा जर निश्चलदासजींनी रामानुजाचार्यांचं खंडन करत असताना वापरली असती तर काय बिघडलं असतं, याविषयी आता हा विषय आपला चालू आहे. हे तुमचे म्हणणे बरोबर नाही, पण सौम्य भाषेत खंडन करण्यास काय हरकत होती. निश्चलदासजींना सौम्य भाषा वापरून प्रेमाने त्यांचं खंडन केलं असतं तर ठीक होतं, पण डायरेक्ट त्यांची नावं घेऊन त्यांचं खंडन का केलं, अशा प्रकारचा काय आहे प्रश्न आहे. सौम्य भाषेत खंडन करण्याचा धडा शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात घालून दिलाच होता. कारण की शंकराचार्यांनी आपलं असणारे जे काही भाष्य आहे त्या भाष्यामध्ये खंडन करत असताना अत्यंत सौम्य भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे. आणि असा धडा शंकराचार्यांनी घालून दिला असताना निश्चलदासजींनी रामानुजाचार्यांचं जे खंडन केलं त्या ठिकाणी तीव्र भाषा वापरून का केलं, असा काय तर प्रश्न आहे. त्याचं उत्तर या ठिकाणी देतात की तीव्र भाषेत खंडन करण्याचं कारण असं आहे, जर सौम्य भाषेमध्ये सांगितलं तर पुढचा व्यक्ती ऐकत नाही म्हणून तीव्र भाषा वापरावी लागते. तर तत्पूर्वी शंकराचार्यांनी भाष्यामध्ये जे काही बौद्धांचं खंडन केलेलं आहे त्या ठिकाणी कशी भाषा वापरली त्याचं दिग्दर्शन या ठिकाणी करतात. पहा, द्वितीय अध्यायाच्या द्वितीय पादात बौद्धमत खंडन करतेवेळी बौद्धाच्या निर्युक्तिक भाषणास बाढम एवं ब्रवीषी निरंकुशत्वात् ते तुंडस्य न तु युक्त उपेतम ब्रवीषी. या ठिकाणी आद्यगुरु श्री शंकराचार्यांनी जो द्वितीय अध्याय आहे, ब्रह्मसूत्राचा द्वितीय अध्याय, आणि त्या द्वितीय अध्यायामध्ये दुसरा पाद, त्या दुसऱ्या पादामध्ये बौद्ध मतांचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. कारण की बौद्धांनी आपलं जे मत मांडलेलं आहे, बौद्धाचे असणारे 4 शिष्य, त्या 4 शिष्यापैकी पहिला आहे माध्यमिक, दुसरा आहे योगाचार, तिसरा आहे सौतांत्रिक आणि चौथा आहे वैभाषिक. त्यामध्ये जो माध्यमिक नावाचा शिष्य आहे त्याने क्षणिक विज्ञानवाद मानलेला आहे. क्षणिक विज्ञानवाद म्हणजे त्या ठिकाणी बुद्धीच काय आहे, आत्मा आहे. जो शून्यवादी आहे योगाचार, त्याने शून्यवाद मानलेला आहे. आणि यांची जी मतं आहे ते सुद्धा याच असणाऱ्या मतावर आहे, फक्त त्यांचे थोडे सिद्धांत काय तर वेगळे वेगळे आहेत. सिद्धांत एकच आहे, फक्त थोड्या प्रक्रिया भिन्न भिन्न आहे. तर या 4 असणाऱ्या शिष्यांचं, जे की गौतम बुद्धांचे शिष्य होते, त्यांचं खंडन करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी काय म्हटलं तर बाढम एव ब्रवीषी. हे बघ, तू जे बोलतोयस ते सत्य बोलतोयस, ते ठीक आहे, पण निरंकुशत्वात ते तुंडस्य न तू युक्तिपेतम ब्रवीषी. तुझं जे बोलणं आहे त्या बोलण्याला युक्ती नाही, तुझं जे बोलणं आहे त्या बोलण्यासाठी तर्क नाही, अशा प्रकारचं म्हणून त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे. म्हणजे सौम्य भाषा वापरलेली आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांचं योगाचार, माध्यमिक असे नावं घेऊन आद्यगुरु शंकराचार्यांनी त्यांचं खंडन केलेलं नाही. तर फक्त शंकराचार्य काय म्हटले की तुझं जे बोलणं आहे ते कसं आहे तर तर्कसंगत नाही, तुझ्या बोलण्याला काही प्रमाण नाही, तुझं बोलणं हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. फक्त अशा प्रकारची भाषा वापरून बौद्ध मताचं काय केलेलं आहे, खंडन केलेलं आहे. मग अशा प्रकारचा धडा शंकराचार्यांनी जर घालून दिला असेल तर मग निश्चलदासजींनी त्यांचंच अनुकरण का केलं नाही. निश्चलदासजींनी रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य यांचं नाव का घेतलं. त्यांनी सुद्धा अशी काहीतरी बोलायचं होतं की तुमचं बोलणं युक्तिसंगत नाही, तुमचं जे बोलणं आहे ते अनुभवाच्या विरुद्ध आहे.
तुमचं जे बोलणं आहे ते वेदाच्या विरुद्ध आहे, अशा प्रकारचं जर ते बोलले असते तर त्यांचं बोलणं सौम्य भाषेमध्ये झालं असतं. परंतु त्यांनी काय केलं तर त्यांची नावं घेतली, त्यामुळे त्यांचं बोलणं हे कसं झालं तर सौम्य भाषेत झालेलं नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी ग्रंथकार काय करत आहे, या ठिकाणी त्यांचं असणारं मत सांगत आहे की यांनी सौम्य भाषा वापरायला पाहिजे होती पण वापरली नाही, असा सौम्य शब्दातच विरोध दाखविला आहे. कोणी दाखविला तर शंकराचार्यांनी बौद्ध मत खंडन करतेवेळी सौम्य भाषा वापरून त्यांचं खंडन केलेलं आहे, असा धडा शंकराचार्यांनी घालून दिलेला आहे. हा शंकराचार्यांनी घालून दिलेला धडा टाकून नुसत्या अद्वैत मत खंडनाकरिता अमर्याद भाषेची काय जरुरी होती. बघा, शंकराचार्यांनी हा जो काही धडा घालून दिलेला आहे, हा जो काही नियम घालून दिलेला आहे, या नियमानुसारच जर अद्वैत मताचं खंडन रामानुजाचार्यांनी केलं असतं तर काही बिघडलं नसतं. त्याचप्रमाणे द्वैत मताचं खंडन निश्चलदासजींनी केलं असतं तरी काही बिघडलं नसतं. पण अमर्याद म्हणजे मर्यादेचं अतिक्रमण करून त्या ठिकाणी भाषा वापरणं हे काही योग्य नाही. जसं स्वामीजींनी या ठिकाणी आपल्याला काय घडवून दिलेलं आहे तर नियम घालून दिलेला आहे, त्या नियमाचं अनुकरण आपण करत असू, त्या नियमाचं अनुकरण आपण करावं आणि केलं तर आपण त्यांचे काय तर अनुयायी आहोत, त्यांचं अनुकरण करणारे आपण आहोत. तसं या ठिकाणी शंकराचार्यांनी जसं त्या ठिकाणी खंडन केलं तसंच निश्चलदासजींनी जर खंडन केलं असतं तर काही बिघडलं नसतं. सांगायचं काय या ठिकाणी की अद्वैत मताचं खंडन करत असताना रामानुजाचार्यांनी जरा भाषा वेगळी वापरली, म्हणजे नाव घेतलं डायरेक्ट शंकराचार्यांचं, आणि रामानुजाचार्यांचं खंडन करत असताना निश्चलदासजींनी काय केलं, त्यांचं नाव घेतलं. नाव घेण्याची आवश्यकता नव्हती, हेच या ठिकाणी सांगायचं आहे, बाकी काही नाही. हा प्रश्न शिल्लक राहतो, त्याचे उत्तर काय. आता याचं काय करतात, उत्तर देतात की अशी तीव्र भाषा का वापरली. त्याचे उत्तर असे की खंडनाची भाषा अगदी सौम्य ठेवली असती तर तुमच्या आमच्या मताने बरे झाले असते खरे. ग्रंथकार सांगतात की खंडनाची भाषा जर सौम्य ठेवली असती तर तुमच्या मताने आमच्या मताने ते चांगलं झालं असतं, हे खरं आहे. परंतु स्वैराचारी मंद बुद्धीला ईश्वर उपासनेत प्रवृत्त करण्याचे मुख्य कार्य साधण्यात सौम्य भाषेचा फारसा उपयोग झाला नसता. आता जे स्वैराचारी लोक आहेत, त्या स्वैराचारी लोकांना, मंद बुद्धी असणाऱ्या पुरुषांना ईश्वराच्या उपासनेमध्ये रामानुजाचार्यांना, मध्वाचार्यांना, वल्लभाचार्यांना प्रवृत्त करायचं होतं. म्हणजे सगुण परमात्मा जो आहे त्या सगुण परमात्म्याच्या भक्तीमध्ये त्यांना प्रवृत्त करायचं होतं. म्हणून रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांची जी निंदा केलेली आहे ती कशी केली, तीव्र भाषेमध्ये केलेली, म्हणजे त्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांचं खंडन केलेलं आहे. जर असं केलं नसतं तर स्वैराचारी माणसं या ईश्वर भक्तीकडे आले नसते, आणि म्हणून त्यांनी काय केलं तर तशा प्रकारची भाषा वापरलेली आहे. सौम्य भाषेचा फारसा उपयोग झाला नसता. जसं स्वामीजींनी जर त्या ठिकाणी तीव्र भाषा वापरली नाही तर बाकीच्या साधकांवर काही परिणाम होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी स्वामींची भाषा कशी तीव्र वाटते बोलताना, पण त्या तीव्रतेमध्ये सुद्धा काय आहे, याचं कल्याण व्हावं यासाठी ते बोलत असतात. तशा प्रकारे हे जे काही रामानुजाचार्य आहे त्यांनी जे शंकराचार्यांचं खंडन केलं त्याचं कारण काय, तर हे जे काही मंदबुद्धी पुरुष आहेत ते स्वतःला ब्रह्म समजू लागलेले आहेत, आणि ब्रह्म समजून नको ते आचरण ते करत आहेत, आणि त्या आचरणामुळे ते नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांना नरकातून वाचवण्यासाठी ईश्वराची भक्ती यांना घडावी म्हणून रामानुजाचार्यांनी काय केलं तर शंकराचार्यांचं खंडन केलं. म्हणून नाईलाजाने अमर्याद भाषा वापरणे त्यास प्राप्त झाली. त्यास म्हणजे रामानुजाचार्यांना, मध्वाचार्यांना कोणत्याही प्रकारचा इलाज नव्हता, आणि इलाज नसल्यामुळे तशा प्रकारची भाषा त्यांना वापरावी लागली. व्यवहारातसुद्धा सौजन्याने
केलेल्या मालकाच्या आज्ञेचा पगारी नोकरावर परिणाम होत नाही. आता एखादा मालक असेल आणि त्या मालकाने एखादा नोकर कामाला ठेवलेला असेल, जर त्या असणाऱ्या मालकाने अत्यंत प्रेमाने त्याच्याशी व्यवहार करू लागला तर तो नोकर काय होतो, आळशी होतो आणि जे काम सांगितलं ते तो करत नाही. आणि म्हणून त्या मालकाला जरा तीव्र भाषा वापरावी लागते, जरा त्याला त्याच्याच लायकीमध्ये ठेवावं लागतं, तरच तो काय करत असतो, काम करत असतो. नाहीतर तो मालकाचा सुद्धा तो मालक होऊन जात असतो. व्यवहारातसुद्धा सौजन्याने केलेल्या मालकाच्या आज्ञेचा पगारी नोकरावर परिणाम होत नाही. म्हणजे पगार देतो आपण त्याला आणि त्या पगारी नोकरावर मालकाची आज्ञा जर चालवायची असेल तर मालकाने मालकाप्रमाणे राहावं, तरच काय होते, तर त्या ठिकाणी तो नोकर काय करत असतो, त्याचं काम करत असतो. आणि चतुर पण दयाळू यजमान कडक भाषेचा अंमल करतो तेव्हाच सर्व लोक त्याची आज्ञा पालन करतात, हे आपण पाहतो. चतुर यजमान म्हणजे एखादा वक्ता असेल आणि तो वक्ता कसा आहे, तर चतुर आहे आणि दयाळू आहे. आणि चतुर आणि दयाळू व्यक्ती जसा कडक भाषेचा अंमल करतो, म्हणजे कडक भाषा त्या ठिकाणी वापरतो आणि कडक भाषा वापरल्यानंतर तेव्हाच सर्व लोक काय करतात, त्यांची आज्ञा पालन करत असतात. जसं स्वामीजी कसे आहेत, चतुर आहे, दयाळू आहे आणि बोलत असताना ते काय कडक बोलतात, कडक भाषा वापरतात. आणि ती कडक भाषा वापरल्याबरोबर समोरचे ऐकणारे लोक काय करतात, लगेच त्यांची आज्ञा पालन करतात. हे आपण व्यवहारामध्ये पाहतच असतो. रामानुजादी आचार्यास तर पूर्व आचार्यांचे मत खंडन करून आपले उपासनेचे मत अद्वैत मताच्या आड लपून स्वैराचार करणाऱ्या मूढ लोकावर स्थापन करावयाचे होते. बघा, आता हे जे काही रामानुजाचार्य आहे, मध्वाचार्य आहे, वल्लभाचार्य आहे, हे जे काही आचार्य आहेत, या आचार्यांना पूर्व आचार्यांचे मत, पूर्व आचार्य म्हणजे शंकराचार्यांचं मत खंडन करून, म्हणजे रामानुजाचार्यांना शंकराचार्यांचं मत खंडन करून आपलं जे काही ईश्वर उपासनेचं मत, म्हणजे ईश्वर भक्तीमध्ये लोकांना वळवण्यासाठी आपलं मत सांगायचं होतं. पण ते मत सांगत असताना कोणाला सांगायचं होतं, तर अद्वैत मताच्या आड लपून, म्हणजे स्वतःला मी ब्रह्म आहे, संपूर्ण जगत ब्रह्म आहे अशा प्रकारचं समजून स्वैराचार करणारे जे लोक आहेत, मूर्ख लोक आहेत, त्यांच्यावर उपासनेचं मत म्हणजे द्वैत मत हे प्रस्थापित करायचं होतं. म्हणून त्या ठिकाणी रामानुजाचार्यांनी काय केलं, तीव्र भाषेमध्ये शंकराचार्यांचा काय केलेला आहे, निषेध केलेला आहे, त्यांची निंदा केलेली आहे. अद्वैत मताच्या आड लपून स्वैराचार करणाऱ्या मूढ लोकावर, कारण की मूर्ख लोकच काय करत असतात, स्वैराचाराने वागत असतात आणि जे ज्ञानी असतात ते स्वैराचाराने कधी वागत नसतात. आणि असे जे काही स्वैराचारी आहेत, त्या स्वैराचारी लोकांना ईश्वर उपासनेमध्ये प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने अद्वैत मताचं त्यांनी काय केलं, खंडन केलं आणि आपलं मत मांडलं. आणि आपलं मत मांडल्यानंतर आपलं मत या लोकांनी स्वीकार करावं म्हणून अद्वैत मताचा म्हणजेच शंकराचार्यांच्या मताचा त्या ठिकाणी काय केला, बहिष्कार केला, त्यांचं खंडन केलं. म्हणून मूळ मताच्या खंडनार्थ कठोर भाषा वापरणेच प्राप्त होते. शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे की जे लोकांच्या अंतःकरणामध्ये भिनलेलं होतं, त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थापित झालेलं होतं आणि स्वैराचाराचं आचरण ते करू लागलेले होते, अशा लोकांना अद्वैत मत खंडन केल्याशिवाय त्यांची प्रवृत्ती इकडे होणार नव्हती. आणि म्हणून अद्वैत मताचं खंडन करण्याकरिता रामानुजाचार्यांनी काय केलं, कठोर भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच न्यायाने उत्तम मोक्ष अधिकाऱ्याच्या ज्ञानप्राप्तीस रामानुजादी आचार्यांच्या अलौकिक कीर्तीने आणि विद्वत्तेने त्यांनी प्रतिपादन केलेल्या द्वैतमताचा प्रतिबंध होईल. म्हणून तितक्याच कठोर शब्दात निश्चलदासजींनी
श्री रामानुजादी आचार्य मतांची निंदा केली आहे. सांगायचं एकच की शंकराचार्यांचं जे मत आहे ते रामानुजाचार्यांनी खंडन करत असताना कठोर भाषा वापरली. का? कारण की आपलं मत या लोकांवर प्रस्थापित करायचं होतं. आणि निश्चल दासजींनी सुद्धा अद्वैत मत जो मोक्षार्थी आहे, मोक्षाची इच्छा ज्याला आहे, त्या मोक्षार्थीला तत्त्वज्ञान प्राप्त व्हावं म्हणून अद्वैत मत हे याच्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित होण्याकरिता शंकराचार्यांनी सांगितलेलं जे काही वेदांत आहे, भाष्य आहे, त्या भाष्यामध्ये सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान या मोक्षाची इच्छा करणारा जो काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या अंतःकरणामध्ये होण्याकरिता जे काही रामानुजाचार्य आहे अर्थात द्वैत मत आहे, त्या द्वैत मताचं काय केलेलं आहे त्यांनी निश्चलदासजींनी खंडन केलेलं आहे. त्याच न्यायाने उत्तम मोक्ष अधिकाऱ्याच्या ज्ञानप्राप्तीस, त्याच न्यायाने म्हणजे रामानुजाचार्यांच्या न्यायाने जो उत्तम अधिकारी आहे त्याला ज्ञानप्राप्तीसाठी रामानुजादी आचार्यांच्या अलौकिक कीर्तीने, आता रामानुजाचार्य हे कसे होते? अलौकिक पुरुष होते, भगवत कृपा पात्र ते पुरुष होते. आणि त्या रामानुजाचार्यांची जी कीर्ती आहे ती संपूर्ण असणाऱ्या लोकांमध्ये पसरलेली होती. त्यांची जी विद्वत्ता होती ती सुद्धा सर्व लोकांमध्ये पसरलेली होती. आणि त्या असणाऱ्या अलौकिक कीर्तीमुळे आणि विद्वत्तेमुळे रामानुजाचार्यांनी प्रतिपादन केलेलं जे काही द्वैत मत आहे त्या द्वैत मताचा प्रतिबंध मोक्षाची इच्छा करणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला ते द्वैतमत प्रतिबंध करील म्हणून निश्चलदासजींनी काय केलं तर तितक्याच कठोर शब्दात, म्हणजे रामानुजाचार्यांनी जसं अद्वैत मताचं खंडन करत असताना कठोर शब्दामध्ये त्या ठिकाणी शंकराचार्यांचं खंडन केलं, तितक्याच कठोर शब्दात निश्चलदासजींनी सुद्धा रामानुजादिक यांचं काय केलेलं आहे तर खंडन केलेलं आहे, त्यांची निंदा केलेली आहे. त्या निंदा करणारा मनाचा क्षुद्रपणा कोठेच नाही. आता रामानुजाचार्यांनी जी निंदा केली, निश्चलदासजींनी जी निंदा केली, त्या निंदा करण्यामध्ये अंतकरणामध्ये क्षुद्रपणा नाही आहे, म्हणजे द्वेष त्या ठिकाणी नाही आहे. फक्त आपलं मत लोकांपर्यंत पोहोचावं हा त्या ठिकाणी काय आहे उद्देश आहे. आणि म्हणून त्यांचं काय केलेलं आहे तर खंडन केलेले, त्यांची निंदा केलेली आहे. विद्वानांची केलेली निंदा अर्थवादात्मक आहे. आता विद्वानाची जो निंदा करतो ती अर्थवादात्मक असते, म्हणजे आपलं मत लोकांपर्यंत पोहोचावं आणि याच्या मताला याचं मत कोणी मानू नये यासाठी ती काय असते निंदा असते. किंवा शंकराचार्य आणि रामानुजाचार्यांनी जी शंकराचार्यांची निंदा केलेली आहे, निश्चलदासजींनी जी रामानुजाचार्यांची निंदा केलेली आहे, आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी केलेली नसून या असणाऱ्या जीवांना मोक्षसुख प्राप्त व्हावं, यांचं जीवन आनंदमय व्हावं यासाठीच काय केलेली आहे तर निंदा त्यांनी केलेली आहे. यात शिष्ट मर्यादा अतिक्रमणाचा दोषच नाही. म्हणजे शिष्ट मर्यादा, शिष्ट म्हणजे त्या ठिकाणी सत्य वागणारा, सत्य आचरण करणारा, त्यांना काय म्हणतात शिष्ट म्हणतात. म्हणजे गुरु परंपरेने जो आचरण करतो, म्हणजे मोठ्या लोकांनी जे आचरण केलेलं आहे ते आचरण करणारेच निश्चलदासजी आहे, ते आचरण करणारेच रामानुजाचार्य आहे. म्हणजे रामानुजाचार्य आणि निश्चलदासजी यांनी शिष्टांचा जो आचार आहे त्याचं उल्लंघन केलेलं नाही आहे. म्हणजे संतांनी जे आचरण केलं तेच त्यांनी आचरण केलेलं आहे, म्हणून यांच्यावर काही कोणत्याही प्रकारचा दोष नाही. अहो, आपण म्हणता त्याप्रमाणे हा युक्तिवाद शंकराचार्यादी सर्व आचार्य संप्रदाय लोकास मान्य होईल काय? आता या ठिकाणी आणखीन एक शंका उत्पन्न करत आहे. काय म्हणत आहे, आतापर्यंत तुम्ही जो युक्तिवाद सांगितला तो युक्तिवाद कोणता युक्तिवाद की यांनी जे खंडन केलेलं आहे रामानुजाचार्यांनी शंकराचार्यांचं जे खंडन केलेलं आहे ते का केलं तर स्वैराचारी मंदबुद्धी पुरुषांना ईश्वर उपासनेमध्ये प्रवृत्त होण्याकरिता केलेलं आहे.
शंकराचार्यांची निंदा करायची म्हणून केलेलं नाही. हा जो काही युक्तिवाद आतापर्यंत मांडलेला आहे तो शंकराचार्यांचे जे काही सांप्रदायिक आहे, अनुयायी आहे, त्यांना हे मान्य होईल का, असा काय आहे प्रश्न आहे. त्याचं काय करतात, उत्तर देतात, झाला पाहिजे. या ठिकाणी म्हणतात की हा जो युक्तिवाद आतापर्यंत सांगितलेला आहे तो सर्वांना मान्य झाला पाहिजे, पण अविचारी, वृथा अभिमानी कोणत्याही आचार्य संप्रदायिकास मान्य होईल असे आम्हास वाटत नाही. आता वर जो युक्तिवाद सांगितलेला आहे तो कोणाला मान्य होणार नाही याबद्दल या ठिकाणी ग्रंथकार सांगत आहे की जो अविचारी आहे, ज्याला सत्य काय आणि असत्य काय या दोघांमधला फरक कळत नाही, असे जे अविचारी आहेत, वृथा अभिमानी, व्यर्थ अभिमान धारण करणारे, म्हणजे कशाचाही अभिमान असू द्या, मग तो कशाचाही असू द्या, असा व्यर्थ अभिमान धारण करणारे जे लोक आहेत, काहींना संप्रदायाचा अभिमान असतो, काहींना अनेक प्रकारचे अभिमान असतात, जाऊ द्या, तर वृथा अभिमानी कोणत्याही आचार्य संप्रदायिकास मान्य होईल असे आम्हास वाटत नाही. सांगायचं तात्पर्य काय, तर जो अविचारी आहे आणि अभिमानी आहे त्याला हे मत पटणार नाही. परंतु असे न मानले तर कोणत्याही आचार्यांचे मत त्रयस्थ मनुष्यास प्रमाण मानता येणार नाही. वर सांगितलेला जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद जर कोणाला मान्य झाला नाही तर कोणत्याच आचार्यांचं मत त्रयस्थ म्हणजे तिसरा असणारा पुरुष, म्हणजे तिसरा कोण, या ठिकाणी रामानुजाचार्यांचे अनुयायी, शंकराचार्यांचे अनुयायी, आणि या दोघांना सोडून जो तिसरा व्यक्ती आहे त्या तिसऱ्या व्यक्तीला प्रमाण मानता येणार नाही. कारण की हे दोन मतं काय तर प्रमाण आहे. ईश्वर उपासनेसाठी द्वैत मत प्रमाण आहे आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी अद्वैत मत प्रमाण आहे, आणि तिसऱ्या व्यक्तीला या दोघांना सोडून तिसरं मानता येणार नाही. तिसरा मनुष्य या ठिकाणी प्रमाण मानता येणार नाही, कारण सर्वच आचार्य थोर आहेत. आता हे जे काही आचार्य होऊन गेले, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य, हे आचार्य कसे होते, थोर होते. या दोघांचं सुद्धा म्हणणं आपल्याला स्वीकार करावं लागेल, आणि दोघांचं जर आपण स्वीकार करू, कारण की अधिकार भेदानुसार या ठिकाणी यांनी आपलं मत मांडलेलं आहे. जीवाचा अधिकार बघून त्यांनी आपलं मत सांगितलेलं आहे. सर्वच आचार्य थोर आहेत. व्याससूत्रांच्या अर्थाचा निर्णय करावयाचा ठरले तर कोणत्या तरी एका आचार्यांचा अर्थ बरोबर म्हणून बाकीच्यांचा अर्थ चुकला असे म्हणावे लागेल, किंवा सर्वांचाच अर्थ चुकला आहे असा तरी निश्चय करावा लागेल. आता भगवान व्यासांचे जे काही सूत्र आहेत त्या सूत्राच्या अर्थाचा निर्णय करायचा म्हटलं तर या आचार्यांपैकी शंकराचार्यांचं मत बरोबर आहे असं म्हटलं की बाकीचे जे रामानुजाचार्य आहे, मध्वाचार्य आहे, त्यांचं मत चुकीचं आहे हे सिद्ध होतं. म्हणजे शंकराचार्यांचं मत बरोबर आहे असं म्हटलं की रामानुजाचार्यांचं मत कसं आहे, चुकीचं आहे, हे त्या ठिकाणी सिद्ध करण्याची आवश्यकता आहे का? करण्याची आवश्यकताच नाही, कारण की ते सिद्धच होऊन जातं. आचार्यांचा अर्थ बरोबर म्हणून बाकीच्यांचा अर्थ चुकला असं म्हणावं लागेल, किंवा सर्वांचाच अर्थ चुकला आहे असं तरी निश्चय करावं लागेल, किंवा शंकराचार्यांचं सुद्धा मत योग्य नाही आहे, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांचं सुद्धा मत बरोबर नाही असा निश्चय करावा लागेल. यातून कोणतं तरी एक करावं लागेल. पण अशा निश्चयापासून विचार करणारास फल काहीच प्राप्त होणार नाही. जर असा आपण विचार केला की व्यासांचे जे काही सूत्र आहेत त्या सूत्रांचा जो अर्थ आहे आणि त्या अर्थाचा निर्णय करण्याकरिता शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलं, रामानुजाचार्यांनी जे भाष्य लिहिलं, ते दोघांचं सुद्धा चुकीचं आहे असं जर म्हटलं, असा जर आपला निश्चय झाला तर त्या विचारापासून त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं फल प्राप्त होणार नाही. म्हणजे त्याच्याकडून उपासनासुद्धा घडणार नाही, आणि उपासना न घडल्यामुळे अंतःकरणसुद्धा शुद्ध होणार नाही, आणि अंतःकरण शुद्ध झालं नाही
तर त्यात विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे सुद्धा उत्पन्न होणार नाही. आणि हे नाही झाले म्हणजे श्रवण करणार नाही, आणि श्रवण केलं म्हणजे मनन करणार नाही, म्हणजे पुढची साधना तो करणार नाही. कदाचित म्हणजे उपासनासुद्धा करणार नाही. आणि मोक्षार्थी असेल, एखादा मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असेल, पण शंकराचार्यांचं मत चुकीचं आहे असा जर निश्चय झाला असेल, तर तो श्रवण करण्यामध्ये प्रवृत्त होणार नाही, वेदांत चिंतन करण्यामध्ये तो प्रवृत्त होणार नाही. म्हणजे दोन्हीकडून सुद्धा काय येते, अडचण येते. म्हणून असा निश्चय करता येणार नाही. म्हणजे शंकराचार्यांचं मत बरोबर आहे, बाकीचे चुकीचं आहे हे सुद्धा आपल्याला म्हणता येत नाही, आणि दोन्ही मतं चुकीचे आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येत नाही. बरे, आणखी कोणी एखाद्याने बरोबर म्हणून व्याससूत्रांचा निराळाच अर्थ केला तर तो तरी बरोबर आहेच असे कशावरून? किंवा शंकराचार्यांचा अर्थ बरोबर नाही, रामानुजाचार्यांचा सुद्धा अर्थ बरोबर नाही, मग तिसराच एखादा कोणी व्यक्ती व्याससूत्रांवर काय करू लागला, काहीतरी निराळाच वेगळाच अर्थ तो करू लागला, तर त्या असणाऱ्या आचार्याने व्याससूत्रांचा जो अर्थ काढलेला आहे तो बरोबर आहे ते कशावरून? म्हणजे शंकराचार्यांचा बरोबर नाही, रामानुजाचार्यांचा सुद्धा अर्थ बरोबर नाही, मग तिसऱ्या व्यक्तीने जो अर्थ काढलेला आहे तो बरोबर कशावरून? हा प्रश्न उत्पन्न होत आहे. पूर्वी अनेकांनी व्याससूत्रांचा अर्थ केलेला आहे. पूर्वी म्हणजे रामानुजाचार्यांच्या पूर्वी भगवान व्यासांची जी सूत्र आहेत त्या सूत्रांवरती अनेक आचार्यांनी काय केलेलं आहे, तर त्या सूत्रांचा अर्थ लावलेला आहे. त्या सूत्रांचा अर्थ कोणी अद्वैतपर लावलेला आहे की परमात्मा सांगण्यामध्येच त्या सूत्रांचं तात्पर्य आहे, कुणी द्वैतपर लावलेलं आहे, ईश्वर उपासना सांगण्यामध्येच या सूत्रांचं तात्पर्य आहे, कुणी अद्वैतपर लावलेलं आहे की ईश्वर उपासना आणि परमात्मा दोन्ही सांगण्यामध्ये आहे असं कोणी लावलेलं आहे. म्हणजे अनेक आचार्यांनी त्या व्याससूत्रांचा अर्थ अगोदर केलेला आहे. त्यातच हा नवीन अर्थ करणारा जाऊन पडणार. म्हणजे त्यांनी जसा अर्थ केला तसंच अर्थ यांनी सुद्धा केला. म्हणजे व्याख्यानकारांची संख्या वाढविण्यापेक्षा जास्त फल काही होणार नाही. फक्त व्याख्यान करणारे जास्त होतील, निर्णय कोणताही लागणार नाही. नेमकं व्याससूत्रांचा अर्थ काय आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. फक्त व्याख्यान भरपूर जणांनी केलं एवढंच काय होईल, सिद्ध होईल. आणखीन या ठिकाणी काय करतात, शंका घेतात. अहो, आता आम्ही असे विचारतो की त्रयस्थ मोक्षार्थी पुरुषास कोणत्या मताचा स्वीकार करणे श्रेयस्कर आहे? आता या ठिकाणी शंका करणारा, प्रश्न करणारा विचारत आहे की जो तिसरा मनुष्य आहे, त्रयस्थ, मोक्षाची इच्छा करणारा आहे, आणि त्या मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषाला या दोन मतापैकी नेमकं कोणत्या मताचा स्वीकार केला म्हणजे त्याचं कल्याण होईल, हा काय आहे, प्रश्न आहे. अद्वैत मताचा स्वीकार म्हणजे शंकराचार्यांच्या मताचा स्वीकार केला म्हणजे ते त्याच्यासाठी कल्याण प्रदान करणारं आहे, किंवा द्वैत मताचा म्हणजे रामानुजाचार्यांच्या मताचा स्वीकार केला म्हणजे ते त्याच्यासाठी कल्याणकारक आहे. नेमकं दोघांपैकी कल्याणकारक मोक्षाची इच्छा करणाऱ्याला कोणतं मत आहे, तर तेच आता उत्तर या ठिकाणी देतात. श्रुतीवरून आणि व्याससूत्रावरून सुद्धा सिद्ध, श्रुतीवरून आणि व्याससूत्रावरून सिद्ध झालेले श्री शंकराचार्यांचे अद्वैत मतच स्वीकारणे मोक्षार्थी श्रेयस्कर आहे. आता या ठिकाणी ग्रंथकारांनी उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं की तिसऱ्या असणाऱ्या पुरुषाला कोणत्या मताचा स्वीकार करणं श्रेयस्कर म्हणजे कल्याणकारक आहे. तर सांगितलेलं आहे श्रुतीवाक्यावरून आणि व्यासांच्या सूत्रावरून. आणि व्यासांच्या सूत्रावरून काय सिद्ध झालं, तर शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे तेच मोक्ष प्राप्त करणाऱ्या पुरुषासाठी श्रेयस्कर आहे, कल्याणकारक आहे. ज्याला खरोखर मोक्ष प्राप्त करायचा आहे, जीवनामध्ये जे 3 प्रकारचे ताप आपल्या उत्पन्न होतोय, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप, त्या 3 ताप म्हणजे दुःख, त्या 3 प्रकारच्या दुःखातून आपल्याला खरोखर बाजूला निघायचं असेल तर त्याने काय करावं, शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे त्या अद्वैत मताचा स्वीकार करावा.
अद्वैत मताचा स्वीकार करावा म्हणजे काय करावं, तर त्या ठिकाणी तत्त्वज्ञान प्राप्त करावं. तत्त्वज्ञान प्राप्त करावं म्हणजे काय करावं, तर हा स्थूल देह मी नाही, हा सूक्ष्म देहसुद्धा मी नाही, हा कारण देहसुद्धा मी नाही आणि हा महाकारण देहसुद्धा मी नाही. तर या सर्वांचा मी द्रष्टा आहे. जसं घट द्रष्टा घटात भिन्न, घट पाहणारा त्या घटाहून कसा असतो, वेगळा असतो, तसा मी असणारा आत्मा या स्थूल देहाहून कसा आहे, भिन्न आहे. स्थूल देह हा पंचमहाभूताचा आहे, सूक्ष्म देहसुद्धा पंचमहाभूताचा आहे आणि कारण देह म्हणजे अविद्या. ती अविद्यासुद्धा, त्या अविद्येला मी पाहतो म्हणजे अविद्येचं जे कार्य आहे त्या कार्याला मी पाहणार आहे. आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती आहे त्याला आपण महाकारण देह म्हणतो. त्या महाकारण देहालासुद्धा मी पाहणार आहे. म्हणजे पाहणारा हा द्रष्टा असतो आणि ज्याला पाहिलं जातं ते दृश्य असतं आणि दृश्य हे द्रष्ट्याहून वेगळं असतं. म्हणजे स्थूल देहाहून आत्मा वेगळा आहे, सूक्ष्म देहाहून आत्मा वेगळा आहे. हे ज्ञान, हे तत्त्वज्ञान आहे. आणि हे तत्त्वज्ञान कुठं सांगितलेलं आहे, तर शंकराचार्यांनी जे वेदांत ग्रंथावर भाष्य लिहिलेलं आहे त्या भाष्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात अद्वैत मत म्हणजे वेदांत मत. ते वेदांताचं मत स्वीकारणं हेच मुमुक्षुकरिता मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकरता श्रेयस्कर आहे, कल्याणकारक आहे. आणि इतर जी मतं आहेत, इतर मतांचा जर आपण स्वीकार केला द्वैत मतांचा, तर ते द्वैत मत आपल्याला काय करावं लावल, नित्य नैमित्तिक कर्म करावं लावल. नित्य कर्म केलं, नैमित्तिक कर्म केलं किंवा काम्य कर्म केलं तर काय होईल, पुण्याची उत्पत्ती होईल. आणि निषिद्ध कर्म केलं तर पापाची उत्पत्ती होईल. आणि पाप पुण्य उत्पन्न झालं की त्या ठिकाणी सांगितले, ज्ञानोबराय म्हणतात, जन्माशी कारण दुःखाशी कारण जन्म घेणे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी, दुःखाशी कारण जन्म घेणे, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. म्हणजे जीव हा पाप आणि पुण्य करून जन्माला येत असतो. आणि ते पाप पुण्य उत्पन्न करण्याचं साधन म्हणजे काय आहे, तर विहित कर्म आणि दुसरं आहे निषिद्ध कर्म. विहित कर्म जर आपण केलं तर पुण्य उत्पन्न होणार आणि निषिद्ध कर्म जर आपण केलं तर पाप उत्पन्न होणार. आणि हे करत राहिलो तर पाप पुण्य आपल्याला काय करणार, शरीर निर्माण करणार. आणि शरीरामध्ये आल्यानंतर काय होणार, दुःख होणार. कारण की शरीर म्हटलं की त्या ठिकाणी दुःख असतंच. पण शरीरात असतानासुद्धा जर आपण या शरीराविषयी तादात्म्य धारण केलं नाही, हे शरीर माझं नाही, मी नाही, अशा प्रकारचा बुद्धीने निश्चय केला तर त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख बाधा करत नाही, त्रास देत नाही. आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अद्वैत मताचा स्वीकार करावा लागेल. आणि अद्वैत मताचा स्वीकार निस्ता करणं म्हणजे श्रवण करणं नाही, तर तशा प्रकारचा आपला निश्चय करावा लागेल. आणि निश्चय झाला म्हणजे तुमचं कल्याण झालं. म्हणजेच तुम्ही जीवनमुक्त, देह आहे तोपर्यंत तुम्ही जीवनमुक्त आणि देह पडल्यानंतर तुम्ही विधेयमुक्त होता. ही अवस्था तुम्हाला प्राप्त होते. म्हणजेच तुमचं काय झालं, त्या ठिकाणी कल्याण झालं. म्हणून कल्याण करून घ्यायचं असेल तर शंकराचार्यांचं जे मत आहे तेच काय करणं, आपल्याला स्वीकारणं आवश्यक आहे. कारण त्यात म्हणजे त्यात कर्म, उपासना आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान या सर्वांचे प्रतिपादन करून अधिकार भेदाने साधनाचा अवलंब करण्याविषयी त्यांनी सुचवले आहे. बघा, आता जे द्वैत मत सांगणारे आहेत त्यांनी त्या ठिकाणी ज्ञान सांगितलंच नाही. तिथं फक्त कर्म करा आणि उपासना करा, कर्म करा आणि उपासना करा, ह्या दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे त्या अद्वैत मतामध्ये कर्मसुद्धा सांगितलेलं आहे, उपासनासुद्धा करण्याची सांगितलेली आहे आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानसुद्धा सांगितलेलं आहे. पण कसं सांगितलं, तर अधिकार भेदानुसार सांगितलं. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं नाही, थोडक्यात काय, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. तर मलाचा निश्चय केव्हा होतो, ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला पाप करण्याची इच्छा होते. निषिद्ध कर्म करण्याची जोपर्यंत आपल्याला इच्छा होते तोपर्यंत असं समजायचं की आपलं अंतःकरण कसं आहे, मल या दोषाने युक्त आहे, म्हणजे अशुद्ध आहे. दुसरा दोष सांगितलेला आहे विक्षेप दोष. विक्षेप म्हणजे काय, चित्ताची चंचलता. जोपर्यंत आपलं मन एका असणाऱ्या विषयावर, एका असणाऱ्या साध्यावर
स्थित होत नाही तोपर्यंत आपलं मन कसं आहे, चंचल आहे. म्हणजेच आपल्या मनामध्ये काय आहे, विक्षेप आहे. तिसरा दोष आहे आवरण नावाचा. आवरण दोष म्हणजे या देहाच्या ठिकाणी मी बुद्धी असणं आणि देहसंबंधी जे असतील, नातेवाईक असतील, आईवडील असतील, पत्नी असेल, पुत्र असेल, त्या सर्वांविषयी माझी बुद्धी असणं, याला म्हणायचं आवरण. आणि हे तीन दोष जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आपण कधीच सुखी राहू शकत नाही. जरी आपल्याकडे पैसा भरपूर असला तरीसुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये सतत काय असते, भविष्यकाळाची चिंता असते किंवा भूतकाळामध्ये जे घडलेलं आहे त्याचा असणारा विचार असतो. हा सर्व विचार आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला या तीन दोषांना घालवावं लागेल. मग त्यामध्ये मल नावाचा जो दोष आहे तो दोष घालवायचा असेल तर काय करावं लागेल, कर्म करावं लागेल. कसं कर्म, कोणतं कर्म करावं लागेल, तर नित्य नैमित्तिक कर्म करावं लागेल. बरं, ते कर्म करत असताना काही इच्छा, फलाची इच्छा ठेवावं लागेल का, तर फलाची इच्छा ठेवावं लागणार नाही. कारण की सकाम कर्म तुम्ही जर केलं तर तुम्हाला ते स्वर्गाची प्राप्ती करून देईल किंवा इच्छित असणाऱ्या विषयाची प्राप्ती करून देईल. त्याने अंतःकरण शुद्ध होणार नाही. अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर निष्काम कर्म करावं लागेल. कोणत्याही प्रकारच्या फलाची इच्छा न करता आपल्याला कर्म करावं लागेल. आणि असं कर्म केलं म्हणजे अंतःकरणाची काय होईल, शुद्धता होईल. दुसरा दोष सांगितला विक्षेप. त्या विक्षेपाची निवृत्ती करण्यासाठी सकाम उपासना सांगितली का, म्हणजे आपण नामस्मरण करतोय, काहीतरी फलाची इच्छा ठेवून करत असू तर आपला विक्षेप दूर होणार नाही. आपल्याला त्या फळाची प्राप्ती होईल पण विक्षेप मात्र जसा आहे तसाच राहणार. महत्त्वाचं काय आहे तर चंचलता ही दूर झाली पाहिजे. कारण की भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे की हे मन कसं आहे, चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदुष्करम. जसं वायूला आपण एका खोलीमध्ये कोंडू शकत नाही तशा प्रकारे या मनाला सुद्धा आपण एका विषयावरती स्थिर राहू शकत नाही. त्या मनाला कधी शब्द विषय आवडतो तर कधी रूप विषय आवडतो, कधी रस विषय आवडतो तर कधी गंध विषय आवडतो. म्हणजे सारखं मनाचा विषय बदलत चालतो. आणि त्या असणाऱ्या मनाला जर आपल्याला स्थिर करायचं असेल तर काय करावं लागेल, निष्काम भजन करावं लागेल, निष्काम उपासना करावं लागेल. आता तिसरा दोष आहे आवरण नावाचा दोष. आवरण दोष म्हणजे आत्मबुद्धी असणं, देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी असणं, म्हणजे या देहालाच काय मानणं, आत्मा मानणं. आणि तो दोष घालवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, श्रीगुरूंची शरणागती करावं लागेल, त्यांची कायेने, वाचेने, मनाने सेवा करावं लागेल. नंतर त्यांना प्रश्न विचारावे लागतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर करून तशा प्रकारचा निश्चय आपल्याला करावं लागेल. आणि निश्चय होणं म्हणजेच काय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होणं. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं की तुमच्या अंतःकरणामध्ये असणारा जो आवरण नावाचा दोष आहे तो सुद्धा काय होईल, नष्ट होईल. आणि म्हणून वेदांत या दोन्ही मतामध्ये श्रेयस्कर मत कोणतं सांगितलेलं आहे तर शंकराचार्यांचं मत म्हणजेच अद्वैत मत हेच आपल्याला कल्याण करून देणार आहे. का कल्याण करून देणार आहे, कारण की अंतःकरणात असणारे दोषही नष्ट होतात आणि त्या ठिकाणी ज्ञानही प्राप्त होतं. आणि म्हणून अद्वैत मताचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि ते अद्वैत मत कळण्याकरिता वेदांताचे जे प्रकरण ग्रंथ आहेत त्याचं आपण अध्ययन केलं पाहिजे. त्यात कर्म, उपासना आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान या सर्वांचे प्रतिपादन करून अधिकारभेदाने साधनाचा अवलंब करण्याविषयी त्यांनी सुचविले आहे. जे साधन करण्यात आपला अधिकार आहे ते साधन करण्याविषयी शंकराचार्यांनी अद्वैत मतामध्ये सांगितलेलं आहे. अहो, जे लोक रामानुजादी आचार्यांच्या मताप्रमाणे विशिष्ट रीतीने तिलक मुद्रादी धारण करून ईश्वर उपासना करीत आहेत त्यांना काही फल मिळणार नाही असे आपले मत आहे का. या ठिकाणी प्रश्नकर्ता ग्रंथकारांना विचारतोय, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रामानुजाचार्य यांचं जे काही मत आहे त्यांचं मत काय आहे तर द्वैतवादी ते आहेत. ते काय म्हणतात की तिलक लावा, मुद्रा लावा,
गळ्यामध्ये माळा धारण करा आणि ईश्वर उपासना करा, असं त्यांचं काय आहे सांगणं आहे. तर जे ईश्वर उपासना करतात त्यांना काहीच फल मिळणार नाही का, असा काय आहे प्रश्न आहे. म्हणजे रामानुजाचार्यांचा मताचा अवलंब करणारे जे कोणी असतील त्यांनी जी ईश्वर उपासना करत आहे केलेली आहे त्याचं त्यांना फळ मिळणार नाही का, हा काय आहे प्रश्न आहे. त्याचं उत्तर या ठिकाणी देतात नाही. नाही म्हणजे त्यांचं आमचं असं मत नाही. आमचं मत कसं नाही, तर रामानुजाचार्यांनी जी ईश्वर उपासना सांगितलेली आहे ती ईश्वर उपासना करणाऱ्यांना काहीच फल मिळत नाही असं आमचं मत नाही. म्हणजे त्यांना फल मिळणार, त्यांना फल मिळणार आहे, त्यांना फल मिळणार नाही असे आमचे मुळीच मत नाही. म्हणजे त्यांना फल मिळाल्याशिवाय राहणार नाही, तर मिळणार. फार तर काय, वैदिक धर्मबाह्य लोकासही ईश्वर भावनेने केलेल्या उपासनेचे वाईट फल केव्हाही मिळणार नाही. या ठिकाणी ग्रंथकार सांगत आहे वैदिक धर्मबाह्य म्हणजे जे वेदाला मानत नाहीत, जे नास्तिक आहेत, असे जे लोक आहेत ते कधी कधी काय करतात, ईश्वर भावनेने उपासना करतात. जसं ट्रॅक्टरची आपण ज्यावेळेस नांगाटी करतो त्यावेळेस त्या याची काय करतो, पूजा करतो, त्यावेळेस ईश्वर भावनेनेच ते करत असतात. म्हणजे ते सुद्धा नास्तिक जरी असले तरी ईश्वर भावनेने ते काय करतात, उपासना करतात. त्यांनी जरी उपासना केली जे वेदाला मानत नाही अशा लोकांनी, तरी त्यांना त्या उपासनेचं फल वाईट काही मिळणार नाही, चांगलंच फल त्यांना मिळणार आहे. संवादी भ्रमाने केलेल्या ईश्वर उपासनेने त्यावर ईश्वर अनुग्रह होईल. आता हा संवादी भ्रम काय आहे, तर ज्या भ्रमापासून इच्छित फलाची प्राप्ती होते त्याला काय म्हणतात, संवादी भ्रम. आणि दुसरा भ्रम आहे विसंवादी. ज्या भ्रमापासून इच्छित फलाची प्राप्ती होत नाही त्याला म्हणतात विसंवादी. पुढच्याच पानावर येणार आहे. संवादी भ्रमाने केलेल्या ईश्वर उपासनेने त्यावर ईश्वर अनुग्रह होईल. म्हणजे ईश्वराची जी उपासना आहे ती उपासना भ्रमानेच होते, कारण की तिथंसुद्धा कोणता आहे, तिथंसुद्धा भ्रमच आहे. ईश्वराची उपासना करणं हा सुद्धा काय आहे, भ्रमच आहे. कारण की जी गोष्ट नाहीच तिला तुम्ही जोपर्यंत मानताय तोपर्यंत तो काय आहे, भ्रम आहे. पण तो कोणत्या दृष्टीने, पारमार्थिक दृष्टीने, आजातवादाच्या दृष्टीने ईश्वर उपासना करणं हा सुद्धा काय आहे, भ्रम आहे. पण व्यावहारिक दृष्टीने ईश्वर उपासना करणं हा भ्रम नाही. संवादी भ्रमाने केलेल्या ईश्वर उपासनेने त्यावर ईश्वर अनुग्रह होईल. म्हणजे संवादी भ्रमाने तुम्ही जर ईश्वराची उपासना केली तर तुमच्यावर तो ईश्वर काय करील, कृपा करील. आणि कृपा केल्यानंतर आणि अनुग्रहाने म्हणजे कृपा केल्यानंतर त्या असणाऱ्या ईश्वर उपासकास, त्या भक्तास अद्वैत ज्ञान प्राप्तीची बलवत्तर इच्छा उत्पन्न होऊन ब्रह्मनिष्ठ आचार्यद्वारा अद्वैत ज्ञान प्राप्तीने ते कृतार्थ होतील. म्हणजे संवादी भ्रमाने ईश्वराची उपासना केल्यानंतर ईश्वराची काय होते, कृपा होते. आणि त्या ईश्वराच्या कृपेने त्या असणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये अद्वैत ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान प्राप्त करण्याची बलवत्तर म्हणजे खूप इच्छा होते, तीव्र इच्छा उत्पन्न होते. आणि तीव्र इच्छा उत्पन्न झाल्यानंतर माझ्या विठोबाचा कैचा प्रेम व्हावं, आपणची देव होय गुरु. म्हणजे तो देवच गुरुरूपाने, आचार्य रूपाने त्या असणाऱ्या तीव्र ज्याला अद्वैत ज्ञान प्राप्तीची इच्छा आहे त्याच्याकरता गुरु होऊन त्या ठिकाणी अद्वैत ज्ञान प्राप्तीचा अद्वैत ज्ञानाचा उपदेश करतो, तत्त्वज्ञानाचा उपदेश करतो. आणि तो सुद्धा काय होतो, कृतार्थ होतो. म्हणजे द्वैत मताचा जरी आपण स्वीकार केला, ईश्वराची उपासना जरी आपण केली, तर त्या ईश्वर उपासनेपासून ईश्वराच्या कृपेने ईश्वर स्वतः गुरु होऊन आपल्याला काय करील, तत्त्वज्ञानाचा उपदेश करील. म्हणून त्यांचं सुद्धा मत खंडनीय आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यांचं सुद्धा त्या अधिकार अनुरूप योग्यच आहे. अहो
असे जर आपले मत आहे तर मग श्री शंकराचार्यांच्या मताचेच अनुकरण करावे असे सांगण्याचा आग्रह का? जर आपले मत आहे असे जर आपले मत आहे तर मग आता या ठिकाणी रामानुजाचार्यांचं मत काय आहे? ईश्वराची उपासना केली की ईश्वर प्रसन्न होतो आणि त्याचा गुरु होऊन त्याला ज्ञान प्राप्त करून तो सुद्धा मुक्त होतो. असं जर यांचं मत आहे तर मग शंकराचार्यांच्याच मताचं अनुकरण केलं पाहिजे असं तुम्ही का म्हणता? शंकराचार्यांच्या मताचंच अनुकरण आपण केलं पाहिजे असं तुम्ही का सांगता? असा ग्रंथकर्त्याला काय करतात? प्रश्न या ठिकाणी करत आहे. उत्तर देतात, हेतू असा आहे की सर्व द्वैत प्रतिपादक आचार्यांच्या मतात उपासनाच मोक्षाचे साक्षात साधन आहे. आता जेवढे काही द्वैत प्रतिपादन करणारे आचार्य आहेत त्यांच्या मतामध्ये मोक्षासाठी साक्षात्कारक कोण आहे? तर उपासना. अद्वैत मतामध्ये मोक्षासाठी साक्षात्कारक कोण आहे? तर अद्वैत तत्वज्ञान ज्ञान कारण आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे मोक्षासाठी अद्वैत मतामध्ये कारण आहे आणि द्वैत मतामध्ये ईश्वराची उपासना करणं हीच मोक्षासाठी साक्षात कारण आहे. त्यावरून उपासनेचे फल मोक्ष हे उपासकाच्या देहपातानंतरच त्यास प्राप्त होणार. आता ईश्वराची जो उपासना करणार आहे त्या उपासनेचं फल काय सांगितलेलं आहे? तर मोक्ष सांगितलेला आहे. पण तो मोक्ष केव्हा प्राप्त होणार? ज्यावेळेस त्या उपासकाचा देह पडून जाईल, त्याचा मृत्यू होईल आणि त्या मृत्यूनंतर त्याला काय होईल? मोक्ष प्राप्त होईल. मग कोणता मोक्ष प्राप्त होईल? सलोकता मुक्ती प्राप्त होईल किंवा समीपता मुक्ती प्राप्त होईल किंवा सायुज्यता नाही मिळणार. सलोकता, स्वरूपता आणि समीपता या 3 मुक्त्या त्याला प्राप्त होतील. पण सायुज्य नावाची मुक्ती त्याला ज्ञानाशिवाय प्राप्त होणार नाही. कारण की ह्या 3 मुक्त्या कशा आहेत? लोकविशिष्ट आहे. ईश्वराच्या उपासनेनं त्याला ह्या 3 मुक्त्या मिळतात. पण सायुज्य मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला ज्ञान संपादन करावं लागतं. ज्ञानाशिवाय मुक्ती ती प्राप्त होत नाही. आता हा जो काही उपासक आहे, जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन करत असेल, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो उपासक आहे त्या उपासकाला मुक्ती केव्हा प्राप्त होईल? देहपातानंतर, म्हणजे देह पडल्यानंतर प्राप्त होईल. म्हणजे तो वैकुंठाला जाईल. म्हणजे त्याचा मोक्ष कसा झाला? अदृष्ट झाला. म्हणजे दिसणारा नाही त्याचा मोक्ष. म्हणजे याच देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा असा तो सिद्ध होत नाही. कारण की देह पडल्यानंतर त्याला काय प्राप्त होणार? मोक्ष प्राप्त होणार. पण शंकराचार्यांची जी मुक्ती आहे, शंकराचार्यांनी जी मुक्ती सांगितलेली आहे ती मुक्ती कशी आहे? तर दृष्ट आहे. म्हणजे याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा अशा प्रकारचं साधन त्यांनी सांगितलेलं आहे. ते साधन कोणतं? तर सांगतात, आणि श्री शंकराचार्यांच्या मतात विचारद्वारा महावाक्यापासून अद्वैत आत्मबोध झाला असता देहपातापूर्वीच मोक्षप्राप्ती प्रत्यक्ष आहे. आता शंकराचार्यांचं जे मत आहे त्या मताचा आपण विचार केला. विचाराद्वारा महावाक्यापासून तत्वमसी काय आहे? महावाक्य आहे. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस, ते ईश्वर चैतन्य तू आहेस, असा त्या वाक्याचा सरळ काय होतो? अर्थ होतो. पण त्या तत्पदाचे सुद्धा 2 अर्थ आहे आणि त्वम पदाचे सुद्धा 2 अर्थ आहे. तत् म्हणजे तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ होतो ब्रह्मचैतन्य. त्वम पदाचा वाच्यार्थ आहे जीव चैतन्य आणि त्वम पदाचा लक्ष्यार्थ आहे कुटस्थ चैतन्य. आता तत्वमसी महावाक्य काय सांगतं? तर ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे ते ईश्वर चैतन्य तू आहेस. मग आता ईश्वर आणि जीव, ईश्वर आणि जीवाचं ऐक्य होऊ शकतं का उपाधीला घेऊन? कारण की ईश्वराची उपाधी कशी आहे? ईश्वराची उपाधी माया, ती कशी आहे? शुद्ध सत्वगुणवती आहे. आणि जीवाची जी उपाधी आहे ती कशी आहे? मलिन सत्वगुणवती आहे. म्हणजे मलिन म्हणजे अविद्या आहे. ती अविद्या कशी? त्रिगुणात्मक आहे. आणि ईश्वराची जी उपाधी आहे ती शुद्ध आहे. आणि ईश्वराची उपाधी ईश्वराला कधीच बंधनात टाकत नाही आणि जीवाची उपाधी त्याला कायम बंधनात टाकते. मग एक सर्वज्ञ आहे
एक अल्पज्ञ आहे, एक सर्वशक्तिमान आहे, एक अल्पशक्तिमान आहे. म्हणजे अल्पशक्तिमान झाला जीव, अल्पज्ञ झाला जीव. अल्प जाणणारा कोण आहे तर जीव आहे, आणि सर्व जाणणारा कोण आहे ईश्वर आहे. मग त्या ईश्वराचं आणि या जीवाचं एकता होईल का? तर होणार नाही. वाच्यार्थामध्ये एकता होत नाही. म्हणजे ईश्वर आणि जीव यांची एकता होत नाही. तर ईश्वरामध्ये जो लक्ष्यार्थ, तत्पदामध्ये जो लक्ष्यार्थ म्हणजे तत्पदाचा लक्ष्यार्थ ब्रह्मचैतन्य, आणि त्वमपदाचं लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य. त्या ब्रह्मचैतन्याचा आणि कुटस्थ चैतन्याची काय होते? एकता होते. जीवाची आणि ईश्वराची एकता होत नाही. कारण की उपाधी मध्यंतरी काय करते? प्रतिबंध करते. उपाधी काढून टाकली, उपाधीचा त्याग केला की त्यांची काय आहे? एकता आहे. आणि असं ज्ञान झालं की त्या ठिकाणी मुक्तीचा अनुभव लगेच आला. परंतु जोपर्यंत तो वेगळा आहे, मी रंक आहे, तो राजा आहे, मी सेवक आहे, हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मुक्ती अनुभवाला येत नाही. कारण की जोपर्यंत त्या देवाचं तुम्हाला दर्शन होत नाही तोपर्यंत सारखी तुमच्या चित्तामध्ये काय असते? तळमळ असते. कधी मिळन, कधी मिळन. ही सुद्धा तळमळ काय झाली पाहिजे? संपली पाहिजे. आणि ती संपण्यासाठी मग सगळ्यात सोपा उपाय म्हणजे काय? शंकराचार्यांचं जे अद्वैत मत आहे त्या अद्वैत मतामध्ये जो मोक्ष सांगितलेला आहे तो प्राप्त करून घेणं हाच काय आहे तर उपाय आहे. आणि तो मिळवण्यासाठी काय करावं लागेल? तर महावाक्याचा विचार करावा लागेल. आणि महावाक्याचा विचार कोणापासून करावा लागेल? तर ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, कृपाळू, निष्पाप अशा सद्गुरूपासून त्याचा विचार करावा लागेल. केवळ श्रोत्रिय असेल तरी जमणार नाही, केवळ ब्रह्मनिष्ठ असेल तरीही जमणार नाही. कारण की केवळ श्रोत्रियापासून आणि केवळ ब्रह्मनिष्ठापासून तत्त्वज्ञान होऊ शकत नाही. दोन्हीसुद्धा असावे लागतात. जसं नदीच्या अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्याकरिता त्या ठिकाणी दोन व्यक्ती उभे आहेत. एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. आता जो पांगळा व्यक्ती आहे तो पलीकडचं तीर सांगू शकतो की त्या ठिकाणी ते पलीकडचं तीर आहे, आणि रोज तो बघतोय लोक असे जातात. त्याने बघितलेला आहे, पण तो स्वतः त्या पाण्यातून गेलेला आहे का? तर नाही. म्हणजे पांगळा शब्दाचा अर्थ कोण घ्यायचा या ठिकाणी? जो ब्रह्मनिष्ठ आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे परंतु शास्त्राचे संस्कार नसतील, तो सुद्धा शिष्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन तो करू शकत नाही. आणि म्हणून केवळ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूसुद्धा ब्रह्मज्ञान करून देऊ शकत नाही, आणि केवळ श्रोत्रिय ते सुद्धा करून देऊ शकत नाही. म्हणून दोन्हींची काय असते? आवश्यकता असते. आणि म्हणून त्या महावाक्याचा विचार करण्यासाठी या दोघांकडे आपण गेलं पाहिजे. म्हणजे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंची शरणागती आपण केली पाहिजे. श्री शंकराचार्यांच्या मतात विचारद्वारा महावाक्यापासून अद्वैत आत्मबोध झाला असता, म्हणजे शंकराचार्यांचं जे मत आहे त्या मताचं अनुसरण आपण केलं, महावाक्य श्रवण केलं, आणि त्या महावाक्य श्रवणापासून आपल्याला अद्वैत बोध झाला. म्हणजे जीव ब्रह्म म्हणजे ब्रह्म आणि कुटस्थ चैतन्य यांचा अभेद आहे अशा प्रकारचा बोध झाला की देहपातापूर्वीच म्हणजे देह असतानाच जिवंतपणीच मोक्षप्राप्ती प्रत्यक्ष आहे. म्हणजे मोक्षाची प्राप्ती कशी आहे? प्रत्यक्ष आहे. याचा अनुभव कोणाला आला असेल तर ज्याने अद्वैत मताचा स्वीकार केला असेल, ज्याने श्रीगुरूकडे जाऊन महावाक्याचं श्रवण करून त्याचा विचार केलेला असेल, त्याला जिवंतपणीच काय आहे तर मोक्षाची प्राप्ती आहे. मेल्यानंतर मोक्ष मिळतो हे मान्य नाही कोणाला. जे अद्वैत मत मानतात त्यांना हे मान्य नाही मेल्यानंतर मोक्ष. जिवंतपणी असतानाच हसून खेळून राहणं हाच काय? मोक्ष. म्हणजे विषय सुख प्राप्त झालं, हसले म्हणजे मोक्ष का? नाही. निर्विषय आनंद म्हणजे कोणत्याही प्रकारचा विषय समोर नसताना जर तुम्ही आनंदी असाल तर तो आनंद कोणाचा आहे? तो मोक्षाचा आनंद आहे. आणि विषय भेटत नाही, विषय नसेल तर, आणि आनंद विषय भेटत नाही म्हणून आपण दुःखी होत असेल तर त्या ठिकाणी मोक्ष झालाच नाही, अजून ज्ञान झालंच नाही. याकरिता म्हणून मोक्ष दृष्ट आहे. दृष्ट आहे म्हणजे साक्षात आहे. वर्तमान कालामध्येच आपण मोक्षाचा काय करू शकतो? अनुभव घेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला हा मोक्ष प्राप्त होईल त्यावेळेस आपले सर्व संशय
आपल्या सर्व चिंता अंतःकरणामध्ये विषय प्राप्त करण्याची आशा इच्छा काहीही राहणार नाही. जर मोक्ष प्राप्त झाला तर, आणि जर झाला नाही तर त्या ठिकाणी सगळ्या इच्छा राहणार, चिंताही राहणार आणि भविष्यकाळाची सुद्धा चिंता राहणार, मेल्यानंतर काय होईल ही सुद्धा चिंता राहणार. जर आपल्या चिंता संपून गेल्या असतील, हे काही सांगण्याची गोष्ट नाही, हे प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विषय आहे आणि सांगूनसुद्धा जमत नसते. कारण की मी आता चिंतारहित झालेलो आहे, हे लोकांना सांगणं म्हणजे तुम्ही चिंतारहित झाले असं नाही आहे. अंतःकरणामध्ये खूप चिंता असतात, पण काही भूमिका काय असतात लोकांना दाखवण्याच्या असतात की आम्ही आता मुक्त झालो. हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लक्षात येते. चला, याकरिता शंकराचार्यांचे मत श्रेष्ठ आहे. म्हणून द्वैत मत हे कसं आहे तर त्या ठिकाणी मोक्षार्थी जिज्ञासूकरिता अनुकरणीय नाही आहे. तर अद्वैत मत म्हणजे शंकराचार्यांचं मत हेच स्वीकार करणं काहीतरी योग्य आहे. म्हणून मोक्षार्थी पुरुषाने अद्वैत मताचे अनुकरण करावे असे आमचे प्रामाणिक मत आहे. असं कोण सांगत आहे? या ठिकाणी हे ग्रंथकार सांगत आहे. 3. या तरंगात मायेबद्दलचा विचार बराच केला आहे. आता हा जो तरंग आहे, मागं मायेचं लक्षण करत असताना काय केलेलं आहे? अनादि अंतवती, सताहून विलक्षण, अनिर्वचनीय, तिला काय म्हणतात? माया म्हणतात. किंवा अघटित घटनापटीयशी माया, म्हणजे जी घटना अघटित न घडणारी घटना घडणं म्हणजेच काय तर माया आहे. ही माया कशी आहे? हे अज्ञान कसं आहे? ही अविद्या कशी आहे? तर अनादि आहे. म्हणजे मायेची अज्ञानाची उत्पत्ती झालेली नाही. आणि अंतवती आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हे अज्ञान काय होतं? नष्ट होऊन जातं. म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जीवही राहत नाही, जगतही राहत नाही आणि ईश्वरही राहत नाही. केवळ काय असतं? एक तत्व असतं, ते ब्रह्मचैतन्य असतं. या तरंगात मायेबद्दलचा विचार बराच केला आहे. बरेच लोक माया ही ईश्वराने उत्पन्न केलेली आहे असे सांगतात. आता काही लोक काय म्हणतात? मायेची जी उत्पत्ती आहे ती कोणी केली? ईश्वराने केली. पण ते बरोबर नाही. ईश्वर मायेला उत्पन्न करू शकत नाही, कारण की ईश्वराची जी सिद्धी आहे तीच मायेवर अवलंबून आहे. म्हणजे ईश्वराची जी उत्पत्ती आहे ती मायेमुळे आहे. माया जर नसेल तर ईश्वरसुद्धा नाही आहे. म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न होत नाही. आणि कोणी म्हणत असेल ईश्वराने मायेची निर्मिती केली तर ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही. कारण शुद्ध ब्रह्म अद्वितीय आहे. शुद्ध ब्रह्म हे कसं आहे? अद्वितीय म्हणजे एक आहे असे श्रुतीने प्रतिपादन केले तरी एवढा मोठा द्वैत व्यवहार प्रत्यक्ष प्रतीत होत असता परमात्मा अद्वितीय कसा असेल? आता श्रुती मातेने त्या परमात्म्याबद्दल काय सांगितलं? परमात्मा एक आहे. जर एक आहे तर मग हा जो काही द्वैत व्यवहार प्रतीतीला येतोय, एवढा मोठा द्वैत व्यवहार प्रतीतीला येत आहे, मग परमात्मा हा अद्वितीय कसं काय? कारण की दोन वस्तू व्हायला लागल्यात ना, एक परमात्मा आणि हे जगत, दोन गोष्टी व्हायला लागल्या. मग श्रुती परमात्म्याला अद्वितीय का म्हणते? हा काय प्रश्न आहे. अशी शंका येतेच. कारण की एक जगत आणि दुसरा परमात्मा, दोन गोष्टी झाल्या. आणि श्रुती काय सांगते की अद्वितीय आहे. शुद्ध ब्रह्म कसा आहे? अद्वितीय म्हणजे एकच आहे. त्या जगत प्रतीतीच्या संगतीकरिता एक अनिर्वचनीय, अनादि, अंतवती अशी माया मानावी लागली. आता ही जी जगत प्रतीतीची संगती आहे, म्हणजे हे जे जगत दिसत आहे त्या जगताचे संगती लावण्याकरिता त्या ठिकाणी कोण मानलेली आहे? तर माया मानलेली आहे. ती माया कशी आहे? तर एक आहे. मायासुद्धा एकच आहे. पुन्हा ती माया कशी आहे? अनिर्वचनीय आहे. म्हणजे तिचं कथन आपल्याला करता येत नाही. म्हणजे त्या मायेला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? कारण की मायाला सत का म्हणता येत नाही? दोन कालामध्ये असते, दोन कालामध्ये नसते. फक्त वर्तमान कालामध्ये तिच्या कार्यावरून तिचं अनुमान लावलं जातं. आणि असत का म्हणता येत नाही? कारण की वर्तमान कालामध्ये असते. आणि सत का म्हणता येत नाही? सत त्याला म्हणतात जे तिन्ही कालामध्ये असतं. माया ही एका कालामध्ये आहे
दोन कालामध्ये नाही म्हणून माया सत नाही. आणि असत का नाही? कारण की जसं आता शशशृंग म्हणजे सशाचे शिंग, ख पुष्प आकाशाचं फूल, हे कसं आहेत? अत्यंत असत पदार्थ आहेत. तशी माया आहे का? नाही. मायाची प्रतीती येते म्हणून मायेला असत म्हणता येत नाही, सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. आणि म्हणून त्या मायेला काय म्हणावं लागतं? सताहून विलक्षण अनिर्वचनीय असं म्हणावं लागतं. पुन्हा आणखी कशी आहे? अनादी आहे. अनादी म्हणजे जिची उत्पत्ती होत नाही. अंतवती ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो, अशी माया मानावी लागते. कशाकरिता? जगताच्या संगती करिता. वास्तविक माया ही निस्तत्व पदार्थ आहे, तत्वरहित आहे. माया हे काही तत्व नाही, पण ती मानली म्हणजे ब्रह्माचे अद्वितीयत्व न बिघडता जगत प्रतीतीची नीट व्यवस्था लागते. माया मानली म्हणजे ब्रह्माचं अद्वितीयत्व बिघडत नाही आणि जगताची जी प्रतीती होत आहे त्या प्रतीतीची संगतीसुद्धा योग्य प्रकारे लागते. आणि म्हणून माया ही मानावी लागते. आणि ब्रह्मज्ञानोत्तर ती नष्टही होते. ज्यावेळेस ज्या जीवाला ब्रह्मज्ञान होईल त्या जीवाची असणारी माया काय होते? नष्ट होऊन जाते. असे पहा की बीजगणितात उदाहरण सोडविण्याकरिता ज्याप्रमाणे क्ष असा एक पदार्थ मानून चट दिशी उदाहरण सोडवितात. आता बीजगणितामध्ये एखादं उदाहरण सोडवायचं असेल तर XYZ काहीतरी असतं, ते आपण काही जास्त शाळा शिकलेलं नाही आहे. तर क्ष घेतल्यानंतर लगेच त्या ठिकाणी उदाहरण काय सोडवल्या जातं आणि शेवटी त्या क्षचा सुद्धा त्याग केला जातो. त्याचप्रमाणे मायेची स्थिती आहे. जगताच्या प्रतीतीची संगती लावण्याकरता मायेचा स्वीकार आणि ब्रह्मज्ञानाने तिचा नाश. फक्त जगताची संगती लावण्याकरता मायेचा काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. माया स्वतः निस्तत्व असली तरी सतत्व परमात्म्याच्या आश्रयावर मानली म्हणजे ती परमात्म्याच्या ठिकाणी अनंतत्व दाखविते. माया ही कशी आहे? निस्तत्व आहे. निस्तत्व म्हणजे तत्वरहित. मायेला तत्व मानलेलं वेदांत शास्त्रामध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्वाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे माया कशी झाली मग? निस्तत्व. ती माया निस्तत्व जरी असली तरी सतत्व, ब्रह्म कसं आहे? सतत्व आहे. सतत्व परमात्म्याच्या आश्रयावर ती असणारी माया मानली म्हणजे ती माया काय करते? त्या ब्रह्माच्या ठिकाणी अनंतत्व दाखविते. म्हणजे त्या ठिकाणी नानात्व दाखवते. वेगवेगळे पदार्थ ती माया त्या परमात्म्याच्या ठिकाणी दाखवते. वास्तविक जसं आता रज्जूच्या ठिकाणी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पही प्रतीतीला येतो, मालासुद्धा प्रतीतीला येते, भूरेषाही प्रतीतीला येते, आणखीन वेगवेगळे पदार्थ प्रतीतीला येतात. पण एवढे पदार्थ त्या दोरीच्या ठिकाणी आहेत का? नाही. फक्त रज्जूचं दोरीचं असणारं अज्ञान एवढे असणारे पदार्थ दाखवते. तसं परमात्म्याचं असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान काय करतं? त्या परमात्म्यावर हे संपूर्ण असणारं विश्व दाखवतं, अनंतत्व दाखवते. यास दृष्टांत देऊन सांगतात, शून्य स्वतःच्या रूपाने काही किंमत नाही हे सर्वांस माहिती असले तरी एकाचे आश्रयावर ते ठेवले तर ते एकाचेच 10 करून दाखविते. शून्याला काहीच किंमत नाही, पण तेच शून्य एकाच्या आश्रयावर ठेवलं की त्याची काय होते? त्याला 10 करून दाखवते. याचा अनुभव सर्वांना आहे. त्याचप्रमाणे माया ही परमात्म्याच्या आश्रयावर मानली म्हणजे अचिंत्य द्वैत प्रतीती होते एवढेच. ही जी माया आहे ती माया परमात्म्याच्या आश्रयावर जर आपण मानली तर अचिंत्य द्वैताची प्रतीती होते. म्हणजे द्वैत कसं आहे? अचिंत्य आहे. त्याचं चिंतन आपल्याकडून होऊ शकत नाही. याचं चिंतन फक्त ईश्वरच करू शकतो. कारण की ईश्वर हा काय तर जेवढा कारण की ईश्वर कोणाला म्हटलेलं आहे? सर्व व्यापक असणारा ईश्वर आहे. मायाची जेवढी व्याप्ती आहे तेवढीच ईश्वराची व्याप्ती आहे. मग ज्या ठिकाणी जगामध्ये कुठेही काही चालू द्या ते सर्व ईश्वराला एकाच क्षणामध्ये समजतं. जसं आपल्या शरीरामध्ये डोक्याला आपलं पायात काटा घुसला आणि डोक्याला मच्छर चावलं तर दोन्हीसुद्धा एकाच वेळेला समजतं. तसं त्या ईश्वराला सुद्धा
अमेरिकेत काय चाललेलं आहे आणि इथं काय चाललं हे एकाच वेळेला समजतं. म्हणजे सांगायचं काय या ठिकाणी, ईश्वर ही जी काही द्वैत प्रतीती आहे ती अचिंत्य आहे. म्हणजे जीवाला या द्वैताचं चिंतन करता येणार नाही. हे जगत कसं आहे याचं चिंतन तो करू शकत नाही. अचिंत्य द्वैत प्रतीती होते एवढेच. म्हणजे सांगायचं काय या ठिकाणी, त्या मायेमुळंच त्या परमात्म्याच्या ठिकाणी द्वैताची प्रतीती होते. ती द्वैत प्रतीती सत्य नसते. ही जी द्वैत प्रतीती आहे ती कशी आहे, खरी आहे का? खरी नाही. कारण की मायाच कशी आहे, मुळात मायाच ही मिथ्या आहे. मग मायेचं जे कार्य आहे ते खरं कसं काय होईल, मिथ्याच. कारण माया हा पदार्थच मूळ खरा नाही. मग तिचे कार्य जी द्वैत प्रतीती ती खरी कुठून असणार, म्हणजे मायेचं कार्य हे खरं नाही. दुसऱ्या काही लोकांचे असे म्हणणे आहे की, काही लोक असं म्हणतात, मायावाद शंकराचार्यांनी आपल्या पदरचा काढलेला आहे. म्हणजे हा जो काही मायावाद आहे, काही लोक म्हणतात शंकराचार्यांनी स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी मायावाद सांगितलेला आहे. श्रुतीमध्ये माया शब्दसुद्धा आलेला नाही. शंकराचार्यांनीच आपलं मत मोठं व्हावं म्हणून त्यांनी मायावाद टाकला, असं काही लोकांचं म्हणणं आहे. श्रुतीत किंवा सूत्रात, म्हणजे श्रुती म्हणजे उपनिषदामध्ये, सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये माया असा शब्दसुद्धा नाही. असे म्हणणे म्हणजे श्रुती सूत्राविषयी आपले अज्ञान व्यक्त करणे आहे. जर कोणी असं म्हणत असेल की शंकराचार्यांनी सांगितलेला जो मायावाद आहे तो मायावाद त्यांच्या पदार्थ त्यांनी सांगितलेला आहे सूत्रामध्ये आणि श्रुतीमातेमध्ये माया शब्दसुद्धा आलेला नाही, तर असं जो कोणी कथन करत असेल तर त्याचं काय, ते अज्ञान आहे. तो स्वतःचं अज्ञान व्यक्त करतं हे त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. असे म्हणणे म्हणजे श्रुतीसूत्राविषयी आपले अज्ञान व्यक्त करणे आहे. कारण मायां तु प्रकृतीं विद्यात मायिनं तु महेश्वरम जीव ईशो आभासेन करोति मायाच अविद्याच स्वयं एव भवती. या ठिकाणी हा जो श्लोक आहे हा कुठला आहे, श्रुतीमधला आहे. हा मंत्र काय सांगतोय, मायां तु प्रकृतीं, माया हीच काय आहे, प्रकृती आहे. आणि मायां तु प्रकृतीं विद्यात म्हणजे जाणावं, मायिनं तु महेश्वरम, आणि माया उपाधी ज्याला लागलेला आहे त्याला काय म्हणायचं, महेश्वर म्हणजे ईश्वर म्हणायचं. ईशो आभासेन करोती, म्हणजे माया उपाधी लागली की जीव, अविद्या उपाधी लागली की ईश्वर, जीव. माया उपाधी लागली की ईश्वर आणि अविद्या उपाधी लागली की जीव. हे कोण करतं, तर माया आणि अविद्या. आणि माया आणि अविद्या हे शब्द कसे आहेत, माया अविद्या अज्ञान हे पर्यायवाची शब्द आहेत. स्वयमेव भवती या श्रुतीत माया शब्द स्पष्ट असून या श्रुतीमध्ये माया शब्द सांगितलेलाच आहे. सांगायचं काय इथं की कोणी शंका घेतली की श्रुतीमध्ये माया शब्दच आलेला नाही, पण या ठिकाणी माया शब्द स्पष्ट आलेला आहे. श्री शंकराचार्यांनी तत् अधीनत्वात अर्थवत अध्याय 1 पाद 4 सूत्र क्रमांक 3 म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा या सूत्राच्या द्वारे मायेचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे मायाबद्दल व्यासांनी सुद्धा सांगितलेलं आहे. या सूत्रावरील भाष्यात मायेचा स्पष्ट अर्थ केलेला आहे. शिवाय अध्याय 3 पाद 2 यातील म्हणजे ब्रह्मसूत्रामध्येच माया मात्रम तु कारस्नेन अनभिव्यक्त स्वरूपत्वात, म्हणजे अनभिव्यक्त स्वरूपत्वात माया ही कशी आहे, अनअभिव्यक्त आहे. माया प्रगट दिसत नाही, पण मायेचं कार्य मात्र दिसतंय. आणि त्या कार्यावरून काय करावं लागतं, आपल्याला माया आहे असं स्वीकार करावं लागतं. म्हणजे माया हा शब्द सूत्रामध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे हे जगत कसं आहे, माया मात्र आहे, पण ती माया दिसत नाही, तिचं कार्य दिसतं. या सूत्रावरून व्यासांनी मायेचा स्वीकार केल्याचे स्पष्ट आहे. ही सूत्र काय सांगतात की व्यास महाराजांनी मायेचा स्वीकार केलेला आहे. स्मृतीच्या प्रमाणावरून मायावाद वैदिक आहे. आता श्रुती प्रमाणावरून आणि स्मृतीच्या प्रमाणावरून मायावाद हा शंकराचार्यांचा नसून
तो वेद प्रणीत आहे, म्हणजे वेदामध्ये सांगितलेला आहे, हे या ठिकाणी सिद्ध होत आहे. श्री शंकराचार्यांच्या पदरचा नाही, हे कबूल करावे लागेल. हे कबूल आपल्याला करावं लागणारच आहे. 1.5 तास झाला आहे, घ्यायचं पुढं. ठीक. या तरंगात विचार करण्यासारखी आणखी एक गोष्ट अशी आहे की सिद्धांत मतात वेद, सद्गुरू, ईश्वर आदी सर्व जगत मिथ्या असून अद्वैत ब्रह्म मात्र सत्य आहे. आता हा जो 5वा तरंग आहे, या 5व्या तरंगामध्ये आणखीन एक गोष्ट विचार करण्यासारखी अशी आहे. ती कोणती? सिद्धांत मतामध्ये वेद, सद्गुरू, ईश्वर हे संपूर्ण कसे सांगितलेले आहेत? मिथ्या सांगितलेले आहेत. आणि अद्वैत ब्रह्म हेच काय सांगितलेलं आहे? सत्य सांगितलेलं आहे. आणि त्याच्या ज्ञानानेच संसार निवृत्तीपूर्वक परमानंद होतो असे वरचेवर सांगण्यात येते. बघा, विषय काय आहे की हा जो तरंग आहे, या तरंगामध्ये वेद, सद्गुरू, ईश्वर हे संपूर्ण जगत मिथ्या आहे आणि अद्वैत ब्रह्म हेच काय आहे? सत्य आहे. आणि त्या अद्वैत ब्रह्म म्हणजे ब्रह्माचं आत्मत्वानी ज्ञान झाल्यानंतर संसाराची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते असं सांगण्यात आलेलं आहे. कुठं? या तरंगामध्ये. परंतु सर्वत्र मृत पाषाणादिकांच्या विष्णुवादी मूर्ती करून ज्या उपासना प्रचलित आहेत त्या सगुण ब्रह्म उपासनेपासून काही फल आहे की नाही अशी शंका येते. आता सगळं जगत मिथ्या आहे, ईश्वर मिथ्या आहे, गुरु मिथ्या आहे, वेद मिथ्या आहे, तर मग या असणाऱ्या पृथ्वी तलावावर ज्या मातीच्या मूर्ती आहेत, पाषाणाच्या मूर्ती आहेत, कोणाच्या? भगवान शंकराची मूर्त असेल, भगवान विष्णूंची मूर्त असेल, तर त्यांचे असणारे अनुयायी शैव आणि वैष्णव ते काय करतात? शैव हे भगवान शंकराची पूजा करतात, वैष्णव हे भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजन करतात, म्हणजे त्यांची उपासना करतात आणि उपासना करतात. मग त्या उपासनेपासून, त्या सगुण ब्रह्म उपासनेपासून त्यांना काही फल मिळतं किंवा मिळत नाही अशी काय आहे? शंका आहे. थोडक्यात सांगायचं काय? सगुण उपासनेपासून फल मिळतं किंवा नाही. काही भोग ऐश्वर्य प्राप्ती हेच फल असेल तर ते मुमुक्षुस अपेक्षित नाही. आता या ठिकाणी आणखीन ते म्हणतात, जर त्या उपासनेपासून भोग प्राप्त होत असतील, म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होत असतील, ऐश्वर्य प्राप्त होत असेल, हेच जर त्या उपासनेचं फल असेल, तर जो मुमुक्षु आहे, ज्याने ऐशनात्रयांचा त्याग केलेला आहे, लोकवासना, वित्तेशना, दारेशना, पुत्रेशना यांचा त्याग ज्याने केलेला आहे आणि जो सद्गुरूच्या सानिध्यामध्ये मोक्ष प्राप्त करण्याच्या इच्छेने आलेला जो काही मुमुक्षु आहे, त्या मुमुक्षुला मात्र त्या उपासनेपासून मिळणारे जे काही भोग आहेत आणि ऐश्वर्य आहेत त्याची मात्र त्या मुमुक्षुला अपेक्षा नाही. मोक्षाकरिता निर्गुण ब्रह्मप्राप्तीची त्यास अपेक्षा आहे. सगुण उपासनेने तुम्हाला संसारातील सर्व असणाऱ्या इच्छित वस्तू प्राप्त होतील, पण ब्रह्मप्राप्ती होणार नाही. आणि निर्गुण ब्रह्माची उपासना केल्यानंतर म्हणजे ज्ञान संपादन केल्यानंतर मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे मुमुक्षु करता अपेक्षा कशाची आहे? तर ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. आणि ती ब्रह्मप्राप्ती करायची असेल तर त्याला काय करावं लागेल? निर्गुण ब्रह्माची उपासना, निर्गुण ब्रह्माचं ज्ञान संपादन करावं लागेल. पण त्या सगुण उपासनेपासून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती कशी होणार? जर आता कोणी सगुण उपासना करत असेल तर त्याला निर्गुणाची प्राप्ती होणार नाही अशी सुद्धा काय येते? शंका येते. कारण की सगुण उपासनेने तुम्ही काय सांगितलं की भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होतं, त्याला निर्गुणाची प्राप्ती होणार नाही. मग आम्हाला अशी शंका आहे की सगुण उपासनेपासून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होईल किंवा नाही, होईल किंवा नाही. तर याचं उत्तर या ठिकाणी देतात. याचे उत्तर असे की जगदंतपाती ईश्वरादी मिथ्या म्हणजे भ्रमरूप असले तरी, आता जगदंतपाती म्हणजे जगताच्या अंतर्गत येणारे सर्व पदार्थ, ईश्वर, कारण की ईश्वरसुद्धा हा जगताच्याच अंतर्गत येतो. ईश्वर, जीव हे सर्व कसे आहेत? मिथ्या आहेत. म्हणजेच
भ्रमरूप आहेत, भ्रमाने भासलेले आहेत. त्यात ते जरी भ्रमाने भासलेले असले तरी त्या भ्रमात एक संवादी भ्रम आणि दुसरा विसंवादी भ्रम असा भेद आहे. भ्रमसुद्धा दोन प्रकारचा आहे, संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम. संवादी भ्रम हा आपल्याला सुखासाठी कारण ठरतो, पण विसंवादी भ्रम मात्र आपल्याला दुःखाला कारण ठरतो. ते सांगतात पुढं. असा भेद आहे. माया कार्य स्त्री धन पुत्रादी हे सत्य असून मला सुख हेतू आहेत असा विसंवादी भ्रम. बघा, मायेपासून उत्पन्न झालेले पदार्थ कोण? स्त्री असेल, धन असेल, पुत्र असेल, याच्यावर सगळं जगत, हे जगत सत्य आहे आणि हे जगत मला सुखासाठी कारण आहे. हा जो भ्रम आहे तो कसा आहे? विसंवादी आहे. आता स्त्री पुत्र धन हे मला सुखाला कारण आहे असं समजून जर आपण त्यांच्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सुख मिळेल का? मिळत नाही. जर सुख त्यांच्यापासून मिळालं नसतं तर आपण घरी थांबलोच नसतो ना. सुख मिळतंय म्हणून घरी थांबलो ना, फक्त म्हणायच्या गोष्टी राहिलेल्या आहेत या. चला, तर स्त्री धन पुत्रादी हे सत्य असून मला सुख हेतू आहेत, हा विसंवादी भ्रम आहे. आता व्यवहार पुरतं त्या ठिकाणी वाटतंय, परंतु खरोखर ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी प्रतिकूल होता किंवा ते तुमच्यासाठी प्रतिकूल होता त्यावेळेस दोघांना मात्र सुख नाही आहे. फक्त अनुकूल आहे तोपर्यंत सुख आहे, इकडं परमार्थ काही गरज नसते त्यावेळेस. ज्या भ्रमापासून इच्छित फलाची प्राप्ती होत नाही. आता जो भ्रम आहे, कोणता भ्रम? स्त्री धन पुत्र हे सत्य आहे आणि मला सुखाला कारण आहे, हा जो भ्रम आहे तो भ्रम इच्छित फलाची प्राप्ती करून देत नाही. म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. त्यास विसंवादी भ्रम म्हणतात. आणि ज्या भ्रमापासून इच्छित फलप्राप्ती होते त्यास संवादी भ्रम म्हणतात. आता ईश्वराची उपासना करणं हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. पण ईश्वराची उपासना ही आपल्याला इच्छित फलाची प्राप्ती करून देणार आहे. म्हणजे उपासना केल्यानंतर इच्छित म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी ईश्वराची उपासना आहे. हा सुद्धा भ्रमच आहे, पण हा भ्रम आपल्याला आनंदाची प्राप्ती करून देतो. आणि संसारामध्ये जेवढे पदार्थ आहे, समजा स्त्री धन पुत्र, हे आपल्याला सुखाला कारण नाही. म्हणजे हे आपल्याला सुखाला कारण आहे असा जो भ्रम आहे तो इच्छित फलाची प्राप्ती करून देत नाही. सगुण ब्रह्म ईश्वर उपासना संवादी भ्रम आहे. बघा, संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम. संवादी भ्रम कशाला म्हणतात? ईश्वराची उपासना करणं हा संवादी भ्रम, आणि स्त्री धन पुत्र हे मला सुखाला कारण आहे हा भ्रमच आहे. पण हा कसा आहे? विसंवादी भ्रम. वास्तविक ते सुखाला कारण नाही आणि ईश्वराची उपासना ही सुखाला कारण आहे म्हणून हा संवादी भ्रम. यास उदाहरण सांगतात. भिंतीच्या एका फडताळ्यात मोठे रत्न ठेविले आहे, दुसऱ्या फडताळ्यात दीप ठेविला आहे. त्या दोन्ही फडताळ्यांच्या छिद्रावाटे रत्नाची व दीपाची प्रभा जमिनीवर पडली आहे. समोरून येणाऱ्या दोन पुरुषास रत्नाच्या आणि दीपाच्या अशा दोन्ही प्रभेवरच हे रत्न आहे अशी बुद्धी झाली. काय आहे? दोन देवळे आहेत. एका देवळीमध्ये काय ठेवलेलं आहे? रत्न ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या देवळीमध्ये दिवा ठेवलेला आहे. आता समोरून दोन मनुष्य येत होते. आता दोघांना सुद्धा भ्रम झालेला आहे. हा जो प्रकाश आहे प्रभेद, हा जो प्रकाश आहे हा रत्नाचा प्रकाश आहे. दोघांना सुद्धा काय आहे? भ्रम आहे. पण ज्याला रत्नाच्या प्रकाशावर रत्नाचा भ्रम झालेला आहे, रत्नाचा प्रकाश आहे हा भ्रम झालेला आहे, त्याचा जो भ्रम आहे तो कसा आहे? संवादी भ्रम आहे. आणि ज्याला दिव्याच्या प्रकाशावर रत्नाचा भ्रम झालेला आहे तो कसा आहे? विसंवादी भ्रम. तसंच स्त्री धन पुत्र हे सुखाला कारण आहे आणि ईश्वराची उपासना ही सुद्धा सुखाला कारण आहे, इच्छित वस्तू प्राप्त करून देणारी आहे. आता स्त्री धन पुत्राच्या ठिकाणी होणारा जो भ्रम आहे तो कसा आहे? दुःखाला कारण आहे आणि ईश्वराची उपासना हा भ्रम कसा आहे? सुखाला कारण आहे.
वास्तविक रत्नावर रत्नबुद्धी कोणासच झालेली नसून, रत्नावर रत्नबुद्धी कोणाला झालेली आहे का? दोघांना सुद्धा दोन प्रकाश आहेत आणि दोघांना सुद्धा रत्नाचा प्रकाश आहे अशी बुद्धी झालेली आहे. पण हा रत्नाचा प्रकाश आहे अशी बुद्धी झालेली आहे का? दोघाला सुद्धा झालेली नाही. वास्तविक रत्नावर रत्नबुद्धी कोणासच झालेली नसून दोन्ही प्रभेवरच रत्नबुद्धी झालेली आहे. म्हणजे दोन्ही असणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशावरच काय झालेली आहे? रत्नबुद्धी झालेली आहे. म्हणजे हा रत्नाचा प्रकाश आहे अशी बुद्धी झालेली आहे. असे जरी आहे तरी त्यास रत्नप्रभेवर रत्नबुद्धी झालेली आहे. असे जरी आहे तरी ज्या व्यक्तीला रत्नप्रभेवर रत्नबुद्धी झाली त्यास त्या प्रभेच्या द्वाराने रत्नाची प्राप्ती होते. ज्याला रत्नाच्या प्रकाशावर रत्नाची बुद्धी झालेली आहे त्याला त्या रत्नाची प्राप्ती होईल. म्हणून त्याला झालेला जो भ्रम आहे तो संवादी आहे. आणि दीपप्रभेवर रत्नबुद्धी ज्यास झाली त्यास रत्नप्राप्ती होत नाही. जसं ज्याला स्त्री धन पुत्र हे मला सुखाला कारण आहे अशी बुद्धी झालेली आहे त्याला सुख प्राप्त होत नाही. आणि ज्याला ईश्वर उपासनेमध्ये ईश्वराच्या ठिकाणी ज्याचं मन ईश्वराची उपासना करण्यामध्ये रममान झालेलं आहे, म्हणजे ईश्वर उपासनेमध्ये ज्याचं मन लागलेलं आहे त्याला मात्र इच्छित विषयाची प्राप्ती होणार आहे. म्हणून त्याचा भ्रम विसंवादी होय. त्याचा म्हणजे ज्याला दिव्याच्या प्रकाशावर रत्नबुद्धी झालेली आहे त्याचा भ्रम कसा आहे? विसंवादी आहे. त्याप्रमाणे सगुण परमात्म्याची उपास्य उपासक या भेदबुद्धीने उपासना करणे हा भ्रम तर खराच, परंतु तो संवादी भ्रम असल्यामुळे निष्काम उपासकास ईश्वर प्रसादाने ब्रह्मनिष्ठ आचार्यद्वारा निर्गुण ब्रह्म आत्मत्वाने प्राप्त होईल. बघा, सगुण परमात्म्याची उपास्य आणि उपासक, उपास्य म्हणजे ईश्वर आणि उपासक म्हणजे भक्त, ईश्वर आणि भक्त या भेदबुद्धीने उपासना करणे हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. पण हा भ्रम कसा आहे? संवादी भ्रम आहे. तो ईश्वर आहे, मी त्याचा भक्त आहे, हा सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. पण हा भ्रम कसा आहे? संवादी भ्रम आहे. आणि हा संवादी भ्रम जरी असला, जर आपण हा संवादी भ्रम स्वीकार करून निष्काम भावनेने ईश्वराची जर उपासना केली तर तो ईश्वर त्या उपासकावर काय करतो? कृपा करतो, त्याच्यावर अनुग्रह करतो. आणि त्या अनुग्रहाने त्या असणाऱ्या उपासकाला ब्रह्मनिष्ठ आचार्याद्वारा, म्हणजे स्वतः सद्गुरू होऊन किंवा सद्गुरूंची भेट घालून देऊन निर्गुण ब्रह्माचं त्या ठिकाणी ज्ञान ते सद्गुरू त्याला देतात. त्याला ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर तो मुक्त होतो. म्हणजे ईश्वर उपासनेचं हे काय आहे? फल आहे. आचार्यद्वारा निर्गुण ब्रह्म आत्मत्वाने प्राप्त होईल. निर्गुण ब्रह्म निरूपाने काय होईल? त्याला प्राप्त होईल. असे महत् फल सगुण उपासनेचे आहे. एवढं मोठं फल सगुण उपासनेचं आहे. पण स्त्री धन पुत्रादिकांची सेवा केल्याने काही फल मिळणार नाही. म्हणजे त्यांची सेवा करायची नाही का? त्यांची सेवा करायची ना, ईश्वराची सेवा म्हणून त्यांची सेवा करायची ना. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ईश्वर बुद्धी म्हणून ठेवून करायची सेवा. असे महत्फल सगुण उपासनेनेच आहे. सगुण उपासना केव्हाही निष्फळ होणार नाही. म्हणून साधकाने ती अवश्य करावी. म्हणजे सगुण उपासनेचा निषेध या ठिकाणी केलेला नाही. म्हणून सगुण उपासना स्व आनंदासाठी करत राहावी. कारण की जीवनमुक्त महात्मे त्यांना काही कर्तव्य नसतं आणि प्राप्तव्य राहिलेलं नसतं, तरीसुद्धा ते काय करतात? ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करतात, म्हणजे आनंदासाठी करतात. मग ती भक्ती आपण का सोडावी? म्हणजे साधकाने सोडू नये आणि जीवनमुक्त झाल्यानंतर त्यांनी सुद्धा सोडू नये, करत राहावी. कारण की आपलं बघूनच अन्य लोक करत असतात. ठीक हो.